हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज ब्लॉग मी स्टार्ट करते तुमच्या हक्काच्या पेजवरती विघ्नेश भोईरच्या ब्लॉगमध्ये. आज स्टार्टिंग मी केली आहे. सो पुढे तुम्हाला कळेल आम्ही आता काय काय नवीन करतोय. माझ्या नवीन लुकवरनं तुम्हाला कळतच असेल की आम्ही आज काहीतरी न्यू एक्साइटमेंट असं काहीतरी करणार आहोत. सो तडकता फडकता असं न्यू ब्लॉग घेऊन थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही भेटतो. बाय. सो गाईज आता आम्ही चालू शूटला आणि मी तुला जाणे ती गेले पुढं आणि आता आम्ही चालू बघा काय होतं तुम्हाला पुढे जाते नाही गाडी नको बोलू. गाईज इथं पोचलोय. फर्स्ट लोकेशन म्हणजे आपल्या 12वे गावात आलोय. 12वे गावात जरा पहिले रील शूट करतो आम्ही. पहिले तर याची एकटीची करतो मी. अजून मी तर रंगोट घालतो, बाकी अजून रंगोट घालून मग फर्स्ट रील बनवू आम्ही. ही जी पहिले सेलो बनवते नंतर आमची दोघांची एक साथ इंटरव्ह्यू तिरीच चालू केला प्रत्येकाने. चालती म्हणजे दाखवला ना जास्ती काय. त्याला आता पहिले दर्शन बिर्शन करून घेतला आम्ही. चला आता रील बनवा, कंटिन्यू राहा. नॉर्मल जातो ना आपण, त्यामुळे असं काही नाही की शोल्डर बोललो ना. मला माहिती आहे माझं कॉन्फिडन्स आहे. लगे गाईज रसिका. हॅलो गाईज, कसं चाललंय शूट? खूप मस्त. आम्ही बोललो ना आम्ही काहीतरी नवीन घेऊन येणार यावेळेस. आणि दादा ती मेकअप बंद झाली. गाईज आज आम्ही काही मेकअप केलेला नाहीये, फक्त नॉर्मल, फक्त बेस आणि याच्यावरती सगळं चाललेलं आहे. लायनर बिनर पण असं एकदम हलका हा सगळा हलका फुलका आहे. सो आम्हाला बेसिकली असं नॉर्मल म्हणजे आपला अगदी कोई प्रॉपर लुक करायचा होता, त्यासाठी पूर्ण लुक गाई म्हणजे चप्पल पासून सगळं एकदम कोली लुक मध्ये. चप्पल दाखवू आता स्टार्ट गाईज. आता व्हिडिओ स्टार्ट. दादा फुल मेहनत थोडं वाटला गाईत परत तेच झालं. नागपूर भेटवाने पावसाने धोर घेतलंय बघा. फुल जोरदार पाऊस चालू आला वापस. तेच सुटकाचा काय माहिती आता ते एकूण व्हिडिओ आलं की आता आम्हाला म्हणजे या वेळेमध्ये आम्हाला 3-4 व्हिडिओ तरी काढता येईल काळजी करून. कारण की त्या व्हिडिओ भारी होतील असं माझं म्हणणं आहे. कारण की ऍक्टर असं बोलू कसे रसिका म्हणून बोलू भारी होतील. पण भाई फुल वांदा आलं, नुसता पाऊस चालू आहे. बघूया आता पुढं काय होतं. सो गाईज आता आम्ही लोकेशन बदलतो. आता दुसरीकडे जातो शूट करायला. आणि गाईज जाम वैतागले. एकच लोकेशनला वैतागल्या तर इथं पुढं काय होईल काय नाही व्हायचं. काही मला तर वाटत नाही माझं काय होईल. ठीक आहे, ट्राय करू. आणि गाईज आता तू याचा पुरा वाटावं लागलाय गाईज. नेक्स्ट लोकेशन वर आला होता. नेक्स्ट लोकेशन भारी शूट. आणि गाईज इथं बघू शकता 12वीचा हिरो नोबिता. गाईज आता नेक्स्ट लोकेशन वर बघा तुम्ही किती भारी होता. आणि म्हणजे आता थोडा रोमॅन्टिक मध्ये नेतो. एक फिरायचं झालं आपले, आता रोमॅन्टिक मध्ये नेतो. चला पुढे जाऊन आता मी तिच्या मांग मांग जाल तिला पाठवायला.
रेस नको देऊ पियुष, रेस नको देऊ, रेस नको देऊ पियुष. आणि ब्रेक दाबूनच रेस नको देऊ. डायरेक्ट नाही, डायरेक्ट नाही जावा मी. चल दे रेस. संपला. आणि गाईज लोकेशन बघा काय आहे या लोकेशन वर. वडील नाही मग काय करशील विक्र. सेट करायला पाहिजे. आता रोमॅन्टिक सीनच घ्यायचे नाही, नॉर्मल आपण ते एक व्हिडिओ घ्यायचे त्याच्यामध्ये मी आणि सुविधा चालत येतो, म्हणजे नॉर्मल असं. आणि ते झाला बी आहे. गाडीवर बसले. सो गाईज आता सेकंड लोकेशन आहे गांधारी बीचच्या खालती जो आहे. बाबा डेंजर. मी 2 तास आलो. हे गाईज पोंढरली डेंजर आहे. तुझी होणारच नाही. चालू आहे आणि ब्लॉगर बघा गाईज. कोण आहे? मथुर दादा. नाही आमचा पियुष भाऊ. काय बोलशील 2 शब्द? नाही काय बोलू शकत नाही. त्यांचं शूट चालू आहे. काही फायनली खूप मेहनतीनंतर काय म्हणते? हा का केला नाही ना दादा? काय केलं नाही? आईस कॉन्टॅक्ट नाही पण. आणि गाईज ही पारू पनवेलची पारू. काही आता मी पाणीपुरी खाला आणि पुरी. काय अरे चीन डबा कडम पाणीपुरी खाऊन घेतो. म्हणजे काय चाललं सुटला, पाऊस बी पडला, पाऊस चालू आला. तिथून राहिलो त्या लोकेशन आता आपल्याकडे घेतला आलो. तिथे मी शूट करू 1-2 व्हिडिओ अजून 2च व्हिडिओ आला. आता बघू थोडा पाणीपुरी खाऊन घेतो. आपली गावामध्ये काय काम चला डायरेक्ट. सो गाईज आता पाणीपुरी खाऊन झाले. आता मी जाऊ गणेश घाटला शूट करायला. तिसऱ्या लोकेशनला दादा जाऊताय ने. आता मी झोपून उठलो. बाई झोप काय. सो गाइस आप हुआ है मसला. अभी हमको उधर जाने का है पर वो बोले कि इधर से नहीं जा सकते. हाँ ये देखो दादा तू काय 2च व्हिडिओ आल्या. लोकेशन भेटत नाही. गणेश घरचं झालेलं ते म्हणून इच्छा नाही काढायची तिथं, कारण की बरेच वेळेला शूट झाला, तुझ्यावरही झाला. आम्ही परवाचं काढलं नारळी पौर्णिमेचं शूट. माझा इथला सगळा शूट इथला आहे. माझी स्वतःची इच्छा नाही तरी यांचं झुकायचं अडकला. मी आपली दातान पिना घालतो सध्या. मी पिची. सो गाईज आता मी चाललो सेकंड लोकेशनला. आता बघू तिकडे जर चांगला शूट झाला, म्हणजे आम्हाला ओल्डीज पाहिजे. तिथे जर चांगला शूट झाला तर झाला, नाही तर मग घरीच शूट करायला लागेल गाईज. आम्ही फक्त 1 का 2च व्हिडिओ काढले आणि जास्ती व्हिडिओज नाही काढले, कारण की मध्ये तिकडे पाऊस पण आलता म्हणून व्हिडिओज नाही काढले जास्ती. आणि आता तिकडे गेल्यावर तिकडे जर चिक्कोल असला तर मग तिकडे जायला का फायदाच नाही, तिकडे होणारच नाही. आणि मग तिकडे काढू आणि मग तुम्हाला दाखवू. हे लोक अरे फोटोच करायचे. तो गाईज फायनली शूट झाला. राहून दे. ओव्हर ऍक्टिंग 50 इसके पहिले ओव्हर ऍक्टिंग के 50 रुपये काटो. गाईज आता 150 भेटतील जर करा. आवडत काय म्हणते क्या पुरा 150 रुपये मिलेगा. 150 रुपये मिलेगा.
सो काही झाला आता शूट पुरा. आता चाललो मी घरी. दोन चिमचांगी आणि टिम टमांग टिम टिम कुठे गेलं? चिंटमंग ढमढम. ते काहीतरी. गाईज शूट कसा झाला नक्की कमेंट मध्ये सांगा. कमेंट आमचा येत न्यू नाही. लुक कसा वाटला ते पण सांगा. ट्रेडिशनल लुक होता थोडा. सो कमेंट करा आपल्या लोकांनी. कमेंट करा. हा कमेंट करा. ब्लॉगला कमेंट नाही करत तुम्ही. मला कसं समजेल कोण कोण ब्लॉग बघते. तर नक्की कमेंट करा कसं झालं लुक. आणि फक्त बघू नका काही, लाईक पण करा. नुसतं बघताना आणि जाताना सबस्क्राईब पण करा नवीन असेल तर. बाकी आपली पब्लिक आपल्या बरोबर आहे. याव नाही काय मी काय बोलतो हे मला यावी सगळी सांगतात. तर तू ना ब्लॉगिंग स्टार्ट कर. त्या कमेंट मध्ये सांगा. मी आता कसं मी फर्स्ट इंट्रो दिला ना तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की मी ब्लॉगिंग स्टार्ट करू शकते का. ओके थँक्यू. नका मेकअप वाटणार मेकअप. हा गाईज मेकअप आर्टिस्ट. गेले. झोप मारायला पाहिजे. मी 5 ला उठल्या सकाळी. बाबा आयुष्यात पहिल्यांदा. देव पावला हे समजा काहीच. रोज ती 12 ने 1 ला उठतं. तिला काहीच काम धंदे नसतात. मी जाणार दिवसभर. नको टाकू ते. माघारी टाकू माघारी टाकू. ये ब्लॉग में आना ही चाहिए. अगर ये कट हुआ तो हम जाहिर निषेध करेंगे. कोई भी शूट में डाल के देंगे. कोई भी कॅन्सल. मला सोडायला लागेल. चला तो का तो सोडून इथं अशी जाऊ शकत नाही. मला ट्रेन मध्ये बसून जायला ए लागेल. माईक ए गाडी कुठे थांब थांब. तिला तर तिथं दादाला गेलता ते बोललं फॅन आहे म्हणतो माझी. मी कोण आहे मग? आम्हाला ठाण्याला पण सोडला नाही आहे तो. ठाण्याला जाऊन सांगतो स्टेशन मला फक्त ट्रेन मध्ये चढवा. ते बी नाही सुचवल त्याला. काय बोला माझी परिस्थिती म्हणून असलं मित्र पालाचं नाही. समजला. असलं मित्र म्हणून नसलेलं बरं. ती फॅन आहे. तो कोण आहे मैत्रीण. म्हणजे तू फॅन साठी जाऊ शकत आणि मशीनसाठी. हे बघ आता तूच बघ. म्हणजे यांना काही त्यांची तर मी किती वेळा गेलो विचार. मोजून 4 वेळा आले. आणि तू किती वेळा आला आमची तर. मोजून 1000 वेळा. म्हणजे बघ ना. म्हणजे माझी लायकी कुत्र्यात करतात. आता काय नाही काही. माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे ही. तिला म्हणजे माझा न्यू एस्ट्रेट. ओ वाव. हे चला ना. ए टंकू आई लास्ट गाईज आमचा सांगायचं असा की आमचा 1 वर्षापूर्वी आमची मैत्री चालू होती. तिथे अजून हा, पण तिकडे आमच्या मैत्रीला 1 वर्ष पूर्ण आला. आमच्या गावात मला मारला यांनी. हे काय तुम्हाला पुरस्कार बिरस्कार. इथं बघ. काय dealing इथं बघ. इथं बघ. चला काही जाऊया घरा. थोडी मस्ती करू. गणपतीमध्ये आमच्या 1 वर्ष पूर्ण होतं. गणपतीला नाही रे आता. आता यो शूट झालता आपला तो. नारली पौर्णिमेचा. अरे हो बरोबर. गाईज तो आधीचा जाऊन ब्लॉग बघा. तुम्हाला आता दाखवतो इकडे. आता मग आम्ही निघतो. म्हणजे इथे फोटो येईल. तीन डबांग डमडम. आम्ही आता फायनली पोहोचलो गावात आणि आम्हाला आता जाम वैताग आलाय. आणि गाईज आता जाऊया बघूया तिचं काय चालू आहे. प्रथमेश तू काय बोलशील काय ब्लॉग मध्ये. पण काही शूट 1 नंबर झाला. म्हणजे युनिक झाला काहीतरी. ओल्ड इज गोल्ड. चिन डम डम डम. म्हणजे बोट काटली तरी पण मी करू शकतो. चीम धमाकड डमडम डमडम. ए डमडम डमडम. तो टॉकी बोलू तुला. तो टॉकी टॉकी. काय गाईज हा पैसा वाट लागले पूर्ण. सोडशी आमच्या दोघांच्या मग या दोघांची मेहनत पक्की असते. पुरा अडकून